चला तर मंडळी, राम राम. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या बेदड्या कट्ट्यामध्ये. कशा आहात तुम्ही सर्वजण? तर चांगलीच असाल मला माहीत आहे. काल आलो बाबा पुण्याहून, आज सकाळी. काल बसवतो पुण्याहून. काय सांगावं पुण्याचं, मला तर काहीच कळणार. पुणे एवढं छान आहे, संस्कृतीचं माहेरघर म्हटल्यासारखं. लय भारी आहे पुणे, परंतु का खरं ट्रॉफिक, प्रदूषण आणि बेजारी ही गोष्टी बघितलं का आधी बाकीच्या साऱ्या गोष्टी विसरून जातात. त्याच्यामुळं का मला असं वाटते, आपलं गाव छोटंसं गाव असे ना किंवा मोठं गाव असे ना, परंतु गाव गाव असते. गावाची बरोबरी कोणचंही शहर, कोणचीही सिटी किंवा कोणताही जिल्हा किंवा मोठं शहर करू शकत नाही. शेवटी गाव गाव असते. कारण बरेच मी 3 दिवसाचा अनुभव घेतो, त्याच्या अगोदर मी पुण्याला बरेच वेळेस गेलेलो आहे. पुण्यामध्ये दिवस कधी जात आहे कधी उगवते काहीच कळत नाही. दिवस कोणचा की रात्र कोणचा की हे बी कळत नाही. त्यामुळं माझा एक असा अनुभव आला की धावपळीच्या युगामध्ये पुणे बी आहे, बरोबर आहे, परंतु ट्रॉफिक, ती गोंधळ, ती किरकिर, ती प्रदूषण, ती धक्काबुक्की, दगदग, यातना, वेदना, साऱ्या गोष्टी लक्षात घेता मला असं कळालं की आपलं गाव पूर्ण प्युअर नॅचरलनं भरलेलं आहे. त्यामुळे होता येईल तेवढं गावाकडं जी गांधीजीने म्हणत ते की बाबा गावाकडे चला, खऱ्या गोष्टी आहेत. त्यामुळं सर्वांना एवढं विनंती करते की बाबा गावातच काय बी करा, निवांत राहा. 4 पैसे कमा, सुख समाधान पाहिजे असतं तर गावात समाधान राहा. मायबापाची काळजी घ्या. माझा पर्सनल अनुभव सांगला मित्रांनो. खूप दगदग आहे पुण्यात, माझी शपथ मी गेलो म्हणून सांगलेला. म्हणलं सांगावं आपल्या साऱ्याला मित्राला म्हणून सांगतो. छोटासा आपला ब्लॉग आजचा एवढं सांगतो. काल रात्री बसलो, सकाळी आलो. काय सांगावं तुम्हाला, येऊन पण आपापला सेंटर उघडून बसला का निवांत आता. एवढं सांगतो मित्रांनो. परत सिटीत पैसा आहे, परंतु समाधान सुख तुम्हाला भेटणार नाही. गावात पैसा कमी भेटेल, परंतु सुख, शांती, समाधान, परिवारासोबत राहण्याचा आनंद हे तुम्हाला जास्तच भेटेल कधी. चला, छोटासा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. राम राम.